एक 2च मिनिटं रिजॉईन होऊन देत. स्क्रीन दिसते माझी? हा सर. हा ओके. हा आपल्याकडे वेळ कमी आहे तसा, फक्त तुम्हाला ते कळल्यानंतर काही अडचण येणार नाही. ओके. असल्यामुळं मिनिटं जॉईन होत राहतील. ओके, परत एकदा मी समजावून सांगतो प्रोग्रामिंग. बघा, याच्यामध्ये आपण काय केलं की एक डेटाबेस क्रिएट केलेला आहे आणि त्यामध्ये कर्सर तुम्ही डेटाबेस कुठलाही क्रिएट करू शकता. फक्त कॉलम नेम महत्वाचे आहेत, कारण की कॉलम नेम आपण आहे अशी यूज करतोय फेचिंगच्या वेळी. तर आपण काय केलं बघा, कर्सर डिक्लेअर करताना कर्सर जो डिक्लेअर केलेला आहे मी z_emp info is, त्यानंतर सिलेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, तुम्ही कुठल्या त्या डेटाबेस मधले म्हणजे एम्प्लॉई मधले एम्प्लॉयर 1 मधले कुठले कॉलम तुम्ही रीड करणार आहे ते कॉलमची नावं दिलेली आहेत, कॉमन सेपरेटेड आहेत. ओके, फ्रॉम एम्प्लॉई 1 वेअर जॉब डेजिग्नेशन लाईक मॅनेजर ऑर जॉब डेजिग्नेशन लाईक अनालिस्ट. ओके, तर हा आपला एक कर्सर क्रिएट झालेला आहे. ओके, इथेपर्यंत तुमचा कर्सर डिक्लेरेशन आहे. ओके, त्यानंतर आपण काय केलंय बघा, अजून एक कर्सर आपण करतोय r_emp_info. ओके, हा जो कर्सर आहे तो कुठल्या टाईपचा आहे, तर तो कर्सरच आहे का, तर बघा, कारण की पुढे काय आहे z_info पर्सेंटेज रो टाईपचा तो कर्सर आहे. ओके, तर हा आपल्याला रो रीड करण्यासाठी यूज होणार आहे, म्हणून आपण रो टाईपचा कर्सर केलेला आहे. तर हा सिंटॅक्स फार महत्वाचा आहे. एव्हरी टाइम वेन यू आर क्रिएटिंग अ कर्सर, when you want to fetch the data, then you require another temporary empty cursor रो टाईपचा. तर तो r_ आपण केलेला आहे. त्यानंतर आपण 6 स्टेप्स बघितलेले आहे. कर्सर डिफाईन झालेला आहे. आता कर्सर ओपन करायचं आहे. ओके, कर्सर ओपन करण्यासाठी आपण काय करतो, ओपन कर्सर नेम. तर कर्सर कुठला डिक्लेअर केला आहे, z_emp_info, तो ओपन केला. त्यानंतर लूप. ओके, आपण लूप मध्ये फेच करणार आहे. लूप मध्ये डेटा करण्यासाठी फेच कर्सर मधला आपण डेटा करणार आहे अनम्यूट करा. एक तर पहिल्यांदा नेटचा प्रॉब्लेम आहे आणि थोडंफार किचकट आहे. नाव घेऊन नको, म्यूट करून ठेवा. ओके, तर आपण काय करतो बघा, लूप मध्ये इथे फेचिंग आहे. ओके, लूप मध्ये आपण काय फेच करतोय, तर तुमच्या कर्सर मध्ये जो डेटा आलेला आहे मल्टिपल रो, ते आपण फेच करतोय कशामध्ये, तर r_info मध्ये. ओके, r_info काय, तर रो टाईप कर्सर आहे. ओके, आपण एक फेचिंग कधीपर्यंत करणार आहे, जोपर्यंत डेटा आहे त्या कर्सर मध्ये. ज्यावेळी देयर इज नो डेटा फाउंड, जर डेटा फाउंड झाला नाही तर काय होणार आहे, एक्झिट. ओके, आता आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, आपण झेड कर्सर म्हणून सगळा डेटा रीड करून फेच करून कशामध्ये घेतला, r_info मध्ये घेतलेलं आहे. ओके, आता r_emp_info डॉट तुम्ही जे कॉलम्सना नावं दिलेत ते आपल्याला फक्त डिस्प्ले करायचे. ओके, म्हणजे त्या कर्सरमध्ये जे तुमचे कॉलम्स आहेत तुम्ही फेच केलेले आहेत ते आपण डिस्प्ले करतोय. आणि नंबर ऑफ रोज किती काउंट होणार आहे ते info पर्सेंटेज रो काउंट आपण डिस्प्ले करतोय. जर हे मी रन केला प्रोग्राम, ऑलरेडी डेटाबेस मध्ये emp1 हा टेबल ऑलरेडी तयार आहे, त्यामुळे मला परत तयार करायची गरज नाही. आता इथे बघा की जी कंडिशन होती आपली मॅनेजर आणि अनालिस्टचा, फक्त आपल्याला डेटा डिस्प्ले करायचा आहे. तर हा डेटा डिस्प्ले झालेला आहे. राम मॅनेजर आहे, पॅम अनालिस्ट आहे, कॅम मॅनेजर आहे. ओके, कॅम
अनलिस्ट आहे, बरोबर का. हे 4 रो आपल्याला त्या डेटामधनं मिळालेले आहेत. कंडिशन काय टाकल्या फक्त, वेअर जॉब डीईएस डेजिग्नेशन लाईक मॅनेजर ऑर अनलिस्ट. ओके, व्हेरी सिम्पल. ह्याच्यामध्ये कोडिंग मध्ये काही नाही, फक्त एक कंडिशन आहे. इथं तुम्ही डेटाबेस क्रिएट केलेला आहे, कर्सर क्रिएट करून अजून एक टेम्पररी कर्सर घेतला, कर्सर ओपन केला, लूप मध्ये डेटा फेच करतोय आणि तो डेटा डिस्प्ले केला आणि लूप एंड केली आणि नंबर ऑफ रोज काउंट जो होतो तो डिस्प्ले केला आणि क्लोज कर्सर कुठला केलाय बघा, जो आपण डिक्लेअर केलाय तोच क्लोज केलेला आहे. सो दॅट इज अ कर्सर. आता एक तिसरा प्रोग्राम जो आपल्याला त्या एक्सपेरिमेंट मध्ये विचारलेला आहे, ओके, सेम प्रोग्राम आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला त्या डेटाबेस मधनं एम्प्लॉय आय डी 2, एम्प्लॉय आय डी 4 आणि एम्प्लॉय आय डी 8 हे फक्त तुम्हाला काय करायचे आहेत, डिस्प्ले करायचे आहेत. तर आपण कर्सर ज्यावेळी क्रिएट करतोय त्यावेळी वेअर EMP ID इज इक्वल टू 2 और EMP ID इज इक्वल टू 4 और EMP ID इज इक्वल टू 8 म्हणजे 2 नंबरची रो, 4 नंबरची रो, 8 नंबरची रो आपण कर्सर मध्ये घेतली. r_info हा टेम्पररी कर्सर रो टाईपचा आहे. झेड हा कर्सर ओपन केला, ओके, डेटा फेच केला, त्यामधून ज्याचे EMP ID 2, 4 आणि 8 आहेत तेच फक्त आपल्याला काय होणार आहेत, मिळणार आहेत. जर रन केलं तर तुम्हाला कळून जाईल आउटपुट, बरोबर का. EMP ID 2, 4 आणि 8. ओके, सो दॅट इज अ कर्सर प्रोग्रामिंग. ओके, आणि आता तुमच्या लॅब मॅन्युअल मध्ये काय दिलंय बघा. आता यामध्ये काय करायचं आहे की एक्सरसाइज मध्ये तुम्हाला आता जो टेबल EMP तयार आहे त्यामध्ये हायेस्ट सॅलरी कोण अर्न करताय ते बघायचं आहे. म्हणजे काय करायचं, सॅलरी बरोबर कम्पॅरिझन होईल. ओके, मॅक्झिमम सॅलरी 1 लाख रुपये डिसाईड करा आणि त्याबरोबर कम्पेअर करा. त्यापेक्षा जास्त कुणाची असेल तर ती डिस्प्ले करा. किंवा कर्सरमध्ये ज्यावेळी तुम्ही डेटा घ्यायला लागला त्यावेळी स्पेसिफिक एम्प्लॉयची सॅलरी, म्हणजे जर तो IT डिपार्टमेंटमध्ये असेल, वेअर DEPT म्हणजे डेजिग्नेशन इज और डिपार्टमेंट इज IT, तर त्याची सॅलरी 15% वाढवा. ओके, तर हे पण सिंपल प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम मध्ये वेअर मध्ये फक्त चेंज करायचं आहे. ओके, आणि लास्ट जो प्रोग्राम आहे जे तुम्हाला ऑलरेडी त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे, ओके, तो प्रोग्राम आहे असा टाईप करून तुम्हाला काय कळतं ते बघा. ऍक्च्युली ह्यामध्ये तुम्हाला जो सॅलरीचा प्रोग्राम वरती दिलाय त्याचे हिंट ह्यात आहेत. ओके, हे दोन्ही प्रोग्राम तुम्ही रन करून बघा आहे असे टाईप करून, तर तुम्हाला ते कळून जाईल. आणि एक्सेप्शन पण दिलेलं आहे. तर पहिले 3 प्रोग्राम आणि हे 3 प्रोग्राम म्हणजे 6 प्रोग्राम आपल्याला, म्हणजे हे 2 आहेत, 3 मध्ये 2 आहेत, तर हे आपल्याला होतील. ओके, नेट प्रॉब्लेम मुळे आपल्याला काही गोष्टी रिपीट कराव्या लागल्या. कर्सर जे प्रोग्रामिंग आहे ते सिंपल आहे. 6 स्टेप मध्ये कर्सर डिफाईन करा, कर्सर ओपन करा, लूप मध्ये ते फेच करा जोपर्यंत प्रोग्राम रो एंड होत नाही तोपर्यंत, आणि ते डिस्प्ले करा. आणि आपण टेम्पररी एक कर्सर घेतोय. ओके, जो तुम्ही डिक्लेअर केलाय तोच कर्सर आपल्याला डायरेक्टली यूज करता येत नाही, त्यासाठी आपण टेम्पररी एक कर्सर घेतलाय जो r_info आहे. ओके, ठीक आहे. काय तुमचे इश्यूज असतील तर ते विचारा, कारण की डिस्कनेक्शन भरपूर वेळा झालेला आहे. प्रोग्राम मी जो टाकतोय तो तसाच नुसता कॉपी करून रन करून बघू नका. ओके, परत एकदा मी सांगतोय ते बघा. तुमचा डेटाबेस क्रिएट करून घ्या, त्यामध्ये नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ओके, EMP ID, सॅलरी, डिपार्टमेंट, ओके, जॉबचे डिटेल्स असावेत. ओके, त्यानंतर हा डेटाबेस क्रिएट होईल. त्यानंतर आपल्याला कर्सर क्रिएट करायचा आहे. कर्सर क्रिएट करण्यासाठी कर्सर आणि त्याचं नाव, ओके, हे कर्सरचं नाव आहे. तुम्ही शॉर्ट पण नाव देऊ शकता, ZEMP देऊ शकता, इज. त्यानंतर सिलेक्ट स्टेटमेंट, त्या कर्सरमध्ये कुठले कॉलम पाहिजेत, फ्रॉम EMP. इथं मी त्या कर्सरमध्ये असणारे सगळे डिस्प्ले करणार आहे. मला फक्त जर डिपार्टमेंट IT असेल तर वेअर DEPT इज इक्वल टू IT जर केलं तर फक्त डिपार्टमेंट ज्यांचा IT आहे तेच फक्त डेटा तुमच्या कर्सरमध्ये येईल. म्हणजे कर्सर इज अ प्रायव्हेट एरिया, वी सिलेक्ट द डेटा फ्रॉम मल्टिपल रोज फ्रॉम द डेटाबेस. कर्सर हा RDBMS मधला प्रायव्हेट डेटा आहे, जिथं आपण मेन डेटाबेस मधून काही नंबर ऑफ मल्टिपल रोज सिलेक्ट करतो. कारण की आपण सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये ज्या रोज सिलेक्ट करतोय
सिंगल रो प्रत्येक कंडिशनला बघणार. ह्यामुळे काय होतं, कर्सरमध्ये मल्टिपल रोज आर सिलेक्टेड आणि त्या ज्या आपण सिलेक्ट करणार आहे हा कर्सर डिफाईन झालेला आहे, प्रायव्हेट एरिया डिफाईन झालेला आहे. त्यानंतर आपण एक दुसरा एक कर्सर घेतलेला आहे r_emp_info. तो कुठल्या टाईपचा आहे तर तो झेड ह्या कर्सरचा टाईपचा आहे, फक्त तो रो टाईपचा आहे. त्यामध्ये फक्त रो असतील ज्या तुमच्या कंडिशनला सॅटिस्फाईड करून r_info मध्ये येतील, कारण की आपल्याला डेटा फेच करायचा आहे कर्सर पासून. मग आपण काय केलं, बिगिंग सेक्शन मध्ये कर्सर ओपन केला झेडचा, लूप मध्ये तो फेच करतोय आणि कशामध्ये टाकतोय, आर ह्या कर्सर मध्ये टाकतोय. हे कधीपर्यंत डेटा रीड होणार आहे कर्सर पासून, जोपर्यंत तुमचा नॉट फाउंड येत नाही. ओके, डेटा संपत नाही. आणि लास्टला आपण काय करतोय, जे तुम्ही फेच केलेलं आहे ते फक्त डिस्प्ले करतोय. कशानं तर डबल व्हर्टिकल ॲरो तुमच्या ऑर सिम्बॉल आणि तुमचे जे कॉलम नेम आहेत ते फक्त आपण दिलेले आहेत. आता कॉलम नेम डिस्प्ले करण्यासाठी जेव्हा आयडी डिस्प्ले करणार आहे त्यावेळी तुमचा टेम्पररी कर्सर जो आहे त्याचा तो ऑब्जेक्ट असणार आहे r_emp_info.empid. हा तुमचा कॉलम नेम आहे. नेमच्या समोर काय डिस्प्ले होणार आहे तर आर ह्या कर्सर मधला, म्हणजे आर ह्या कर्सरचा ऑब्जेक्ट कुठला, फर्स्ट नेम. आर ह्या कर्सरचा ऑब्जेक्ट कुठला, लास्ट नेम. जर तुम्हाला जॉब डिटेल डिस्प्ले करायचे असतील तर r_emp_info डॉट तुमचा कॉलम नेम, जो तुम्ही टेबलमध्ये कॉलम नेम यूज करणार आहे तो द्यावा लागेल. ओके, म्हणजे जर मला EMP ID डिस्प्ले करायचा असेल तर EMP ID डिस्प्ले करण्यासाठी मला इथे काय करावं लागेल, डॉट नंतर EMP ID द्यावा लागेल. तर आपण डिस्प्ले करण्यासाठी टेम्पररी कर्सर यूज करतोय ज्यामध्ये आपण डेटा फेच करून घेतलेला आहे. त्यानंतर एंड लूप. आणि जर तुम्हाला नंबर ऑफ रो ज्या कर्सरमध्ये फाइंड झाल्यात ते डिस्प्ले करायचे असतील तर टोटल नंबर ऑफ रोज ज्या आहेत ते z_info मध्ये पर्सेंटेज रो काउंटने डिस्प्ले होते. ओके, व्हेरी सिंपल. ओके, काय अडचण असेल तर विचारा. माझ्या एंडनं झालेलं आहे, थोडंफार 1-2 वेळा तुम्ही केलं ना हे कळून जाईल. आता ह्यामध्ये मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की जे तुम्ही 3 एक्सपेरिमेंट करणार आहे पुढचे मी तुम्हाला सांगितलेले. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हायेस्ट सॅलरी वेअर मध्ये फक्त एकदा हायेस्ट सॅलरी डिफाईन करा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये. हायेस्ट सॅलरी इज इक्वल टू 1 लाख. ओके, आणि कम्पेअर केला सॅलरी इज इक्वल टू 1 लाख और ग्रेटर दॅन 1 लाख, तेवढेच डिस्प्ले करा वेअर मध्ये. बरोबर ना, कुठे चेंज होईल प्रोग्राम मध्ये, तुमच्या प्रोग्राम मध्ये फक्त वेअर मध्ये चेंज होईल इथं. ओके, इथं फ्रॉम नंतर वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 1 लाख, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 लाख, तेवढेच एम्प्लॉई आपल्याला डिस्प्ले करायचे. जे जे हायेस्ट सॅलरी आहे तेवढे फक्त डिस्प्ले करायचे. ओके, तर तो प्रोग्राम हायेस्ट सॅलरीचा. त्यानंतर IT डिपार्टमेंटची सॅलरी 10% इन्क्रीज करायचं. इथे काय करायचं, वेअर EMP डिपार्टमेंट इज इक्वल टू ID, म्हणजे तुमचं डेजिग्नेशन असेल इथं वरती बघा. पहिल्यांदा तुमचं डिपार्टमेंट कशानं फाइंड आउट होतं तर डिपार्टमेंट नेम ना, वेअर डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू IT. ओके, सॅलरी इज इक्वल टू सॅलरी पर्सेंटेज 10. ओके, म्हणजे त्या सॅलरीमध्ये त्या एम्प्लॉयमध्ये 10% ऍड होत जातील. ओके, सिंपल प्रोग्रामिंग. आणि लास्ट जे प्रोग्राम आहे ते ऑलरेडी दिलेले. काय अडचण असेल तर विचारा. काय अडचण आहे का, तुम्ही विचारल्याशिवाय कळणार नाहीये. हे मी PDF टाकणार, त्यातलेच प्रोग्राम कॉपी करणार आणि तेवढंच रन करून परत पाठवणार, म्हणून पुढचे 3 प्रोग्राम मी दिलेले नाहीत. हे 3 प्रोग्राम तुम्ही करून मला पाठवायचे, वरचे 3 मी दिलेले आहेत. ओके, प्रॉब्लेम काय असेल तर आत्ताच विचारा. काय अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर विचारा. रितेश, आदिती, काय अडचण आहेत का? नाही सर. थोडंफार कर्सर मध्ये अवघड काहीच नाही. तुम्ही जर तो प्रोग्राम मी दिलेला 2-3 वेळा बघितला तर तुम्हाला कळून जाईल. फक्त एक त्यामध्ये ट्रिक आहे की आपण जो कर्सर डिफाईन करतो
तो कर्सर आपल्याला डायरेक्टली यूज करता येत नाही. त्यासाठी आपण r_info त्यानंतर तुमचा डिफाईन कर्सर नेम पर्सेंटेज रो टाईप ओके असं आपण घेतोय. ते फक्त लक्षात ठेवा. आणि डिस्प्ले करताना आपण टेम्पररी जो कर्सर आहे त्या नावाने डिस्प्ले करतो. कर्सरचा क्वेश्चन थेरी क्वेश्चन पेपर जर असेल आपल्याला तर कर्सरचा क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट कर्सर ॲज वेल ॲज राईट अ कोड टू डिस्प्ले अ स्पेसिफिक डेटा फ्रॉम द कर्सर. तर कोडिंग फार सोपं आहे. कोडिंगमध्ये फार किचकटपणा नाही. तुम्ही 1-2 वेळा जर तो कोड बघितला तर तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली लॉजिक काय आहे. ओके तर तुम्हाला PDF मिळेल तिची, पण कॉपी पेस्ट करू नका. तुम्ही ट्राय करा, तुमचा डेटाबेस करा. फक्त आपण ज्यावेळी डिस्प्ले करतो कर्सरचा ऑब्जेक्ट जो असतो जो पुढे नेम येणार आहे किंवा जे कॉलम नेम आहेत जे आपण डेटाबेसमध्ये यूज करतोय तेच द्यायचे, नाहीतर मग प्रॉब्लेम येणार. ओके हे तिन्ही प्रोग्राम आहेत, काय अडचण येणार नाही. 3 प्रोग्राम होतील आणि पुढचे पण तुमचे जे 3 रिमेनिंग 2 प्रोग्राम आहेत. हायेस्ट सॅलरी 5 लोकांची जी सॅलरी आहे डिसेंडिंग इव्हन त्यात फार सिंपल आहे. तुम्ही सॅलरी डिसेंडिंग करू शकता. एखाद्याला जर तुम्हाला करायचं असेल तर डिसेंडिंग सॅलरी करा, तर डिसेंडिंगवरनं हायेस्ट 5 फक्त डिस्प्ले करायचे. लॉजिक आहे त्यामध्ये. आणि पर्सेंटेज IT डिपार्टमेंटची सॅलरी फक्त 15 इन्क्रीज करायची. ओके जनरली मुलं जे करायला आलेले आहेत ते आहे हे स्टेटमेंट गुगलवर टाकून रेडीमेड कोड मिळतो. रेडीमेड कोड बघा सुद्धा, मला काही अडचण नाही. पण तुम्हाला प्रोग्रामिंग करताना हे कळलं पाहिजे एक्झॅक्टली याच्या बिहाइंड लॉजिक काय आहे. प्रत्येक गोष्ट गुगलवर मिळते म्हणून आपण काहीच करायचं नाही याला काय अर्थ राहणार नाही. मी रेफरन्स घेऊ नका म्हणत नाही. तुम्ही रेडीमेड कोड बघा, पण कोड स्वतः टाईप करा, डेटाबेस स्वतः घ्या, कॉलम नेम स्वतःचे घ्या, कंडिशन स्वतःच्या टाका. ओके तर ह्या एक्सप्लिसिट कर्सर आहे जो आपण क्रिएट केलेला आहे आणि तो यूज करतो. इम्प्लिसिट जो कर्सर असतो तो ऑटोमॅटिकली क्रिएट होतो आणि युजर कॅनॉट ऍक्सेस दॅट. आणि कर्सरचा जो पॉइंट आहे व्हिडिओ लेक्चर बघा. कर्सरचे फीचर्स आहेत पर्सेंटेज नॉट फाउंड, पर्सेंटेज रो काउंट. ओके हे विचारले जातात रो कर्सरचे फीचर्स. ओके तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काही इश्यू आहेत का? तो एक्सपेरिमेंट नंबर 13चा मी PDF टाकतोय आणि जो आता आपण रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे तो पण टाकतोय. ओके एनिथिंग एल्स? पुढच्या वेळी मग आपण एक्सपेरिमेंट नंबर 14. ओके टोटल 17 एक्सपेरिमेंट आहेत. 14, 15, 16, 17 फक्त 4 एक्सपेरिमेंट राहतात पुढचे. त्यामधले पण 2 थेरॉटिकल आहेत. बाकीचे फक्त आपल्याला महत्वाचं आहे त्यामध्ये ट्रिगर कसा होतो आणि ट्रिगरचा यूज काय आहे. ओके काय अडचण असेल तर आत्ताच सांगा म्हणजे मला आन्सर देता येतील. नाव घेऊन मी एक्झिट लूप कधी करायचं? वी कॅन कन्क्लूड. 29 पार्टिसिपेट आहेत. काय अडचण असेल तर विचारा. PDF मी इथे सर हे प्रोग्राम कधी करायचं? हा एक्झिट लूप कधी करायचं? एक्झिट लूप जे आपण करतोय एक्झिट फेचिंग मध्ये आपण काय करतोय एक कर्सर डिफाईन केल्यानंतर आपण एक टेम्पररी कर्सर घेतला रो टाईपचा. ओके इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतोय बिगिन हा आपला एक्झिक्युटेबल सेक्शन आहे. हे जे आहे सगळं डिक्लेरेशन सेशन मध्ये आहे. PLSQLच्या डिक्लेरेशन सेशन मध्ये आपण कर्सर डिफाईन केला, टेम्पररी कर्सर रो टाईपचा डिफाईन केला r_चा आणि मग एक्झिक्युटिव्ह एरिया जो आहे PLSQLचा बिगिन मध्ये कर्सर ओपन करून घेतला z_चा. लूप हे आपण फेचिंगसाठी यूज करतो. तर हा तुम्हाला MSBT मध्ये क्वेश्चन विचारलेला सेम क्वेश्चन आहे की फेच कसा करतो. तर लूप मध्ये आपण फेचिंग करतो. कशामध्ये? तर तुमचा जो कर्सर आहे त्यातली इन्फॉर्मेशन आपण कुठे टाकायला लावलोय r_info मध्ये म्हणजे रो टाईप मध्ये. आणि तो कधीपर्यंत फेच करेल कर्सरचा डेटा? जोरपर्यंत तो कर्सर मध्ये डेटा आहे तोपर्यंत. ज्यावेळी कर्सर एम्प्टी होईल देर इज नो रो देन दॅट विल बी आउट ऑफ दॅट लूप. ओके एक्झिट वेन z_emp_info पर्सेंटेज नॉट फाउंड म्हणजे देर इज नो रो इन द कर्सर. झेड ह्या कर्सर मध्ये जर रो नसेल तर तुम्ही आर ह्या कर्सर मध्ये काही सुद्धा करू शकत नाही. सो वी आर एक्झिट फ्रॉम द लूप. आणि हे जे आहे ते डिस्प्लेसाठी आहे. ओके हे आपण जे सिंगल कोटेशन मध्ये यूज करतोय हे ID हा तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. आणि ही जी व्हॅल्यू आपण कशी करणार आहे r_emp_info डॉट हा आपला रीड केलेला कर्सर टेम्पररी कर्सर डॉट कॉलम नेम. ओके नेमसाठी तुमचा r_कर्सर डॉट कॉलम नेम. त्यानंतर लास्ट नेमसाठी r_info डॉट emp.info डॉट
लास्ट नेम. हे जे नेम आहेत ते तुमच्या ज्या टेबलमध्ये जे नेम आहेत कॉलमला ते सेमच पाहिजेत. आणि आपण ज्यावेळी कर्सर पण लिहितो डिक्लेरेशन मध्ये तर तुम्ही ते कॉलम नेम बदलून चालत नाहीत. तुमचा टेबल मधला कॉलम वेगळा आणि इथला वेगळा असेल तर ते सिलेक्टच होणार नाही. कारण की वी आर सिलेक्टिंग फ्रॉम द टेबल अँड पुटिंग इन टू द प्रायव्हेट एरिया. एक टेबल मधून आपण रो कलेक्ट करायला लावलोय आणि त्याला आपण प्रायव्हेट एरिया कर्सर म्हणतोय. ओके, सो इट इज व्हेरी सिम्पल. ओके, आणि काय प्रॉब्लेम? सर हा सर फेच नेहमी लूप मध्येच करायचं. हा, प्रत्येक वेळी तुमचं फेच करताना आपण लूप मध्येच करावं लागतं. कारण की तुम्हाला जेव्हा फेच करणार आहे डेटा तर कर्सर कधी एंड होतोय हे कसं कळणार आपल्याला? तुमच्या डेटा जो तुम्ही कंडिशन टाकलेली आहे कर्सर मध्ये, हा जो झेडचा कर्सर आहे हा आपला ओरिजिनल कर्सर आहे ज्यामध्ये आपण रो सगळ्या कॅप्चर केल्यात युझिंग सिलेक्ट. बरोबर ना? म्हणजे एम्प्लॉय डेटाबेस मधल्या सगळ्या रो त्यात आलेले आहेत. ओके, इथं कंडिशन टाकलेली नाही पण आपण त्या सगळ्या रो रीड करणार आहे. कशामध्ये? r_emp_info मध्ये. पण तो कधीपर्यंत रीड करेल? सो वी आर फेचिंग. ओके, कर्सर मधनं डेटा फेच करणं हे गरज आहे. ओके, त्याशिवाय आपण कर्सरचा यूज करू शकत नाही. तर आपण फेचिंग लूप मध्येच करणार आहे. जो पण त्यामध्ये डेटा आहे तो पण आपण फेच करणार. तर लूप आणि एक्झिट व्हेन कर्सर पर्सेंटेज नॉट फाउंड. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की कर्सरच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत 6 ऍक्टिव्हिटी त्या तेच आहेत मेन. ओके, तर ह्या 6 ऍक्टिव्हिटी आपण करतोय. बरोबर का? ऍक्टिव्हिटी फार महत्वाची आहेत. कर्सरच्या रिलेव्हंट ज्या ऍक्टिव्हिटी 6 आहेत आपण कर्सर डिफाईन करतोय. कर्सर डिक्लेअर कर्सर केला, ओपन केला, फेच केला, फेच मध्ये लूप, एक्झिट लूप आणि क्लोज सर्कल तेच आपण केलेलं आहे. ओके, सो एव्हरी टाइम देअर विल बी सेम. बिगिन मध्ये कर्सर ओपन होईल, लूप मध्ये कर्सर फेच होईल जोर पण नॉट फाउंड पर्यंत येतोय आणि तुम्ही डिस्प्ले केल्यानंतर एंड लूप होईल आणि तुमचा कर्सर एंड होईल युजिंग द क्लोज. ओके, अजून काय? आणि काय आहे का इश्यू? काय असतील तर क्वेश्चन विचारा. फक्त तुम्हाला एक कंडिशन चेंज करायची आहे पुढच्या 3 प्रॉब्लेमसाठी. ओके, वेअर मध्ये फक्त कंडिशन चेंज करायची आहे. जिथं मी वेअर मध्ये जी कंडिशन टाकलेली आहे. ओके, जॉब डेसिग्नेशन जो आहे लाईक टाकलेले आहे. इथं तुम्ही सॅलरीवर टाकू शकता, EMP ID वर टाकू शकता. हे तुम्हाला अनालिस्ट आणि मॅनेजरसाठी मी दाखवलेला प्रोग्राम. आणि त्यानंतर आपण 2 नंबर 4 नंबर आणि 8 नंबरचा तुम्हाला रो डिस्प्ले करण्यासाठी मी EMP ID हा सिरियल नंबर टाईप घेतलेला आहे आणि वेअर मध्ये कंडिशन टाकलेली आहे. बाकीचा कोड सेम आहे, काही फरक नाही, काहीही चेंज नाही. फक्त वेअर कंडिशन इंट्रोड्यूस करायच्या रिमेनिंग ह्याच्यामध्ये. बाकीचे सगळे स्टेटमेंट सगळ्या लाईन सेम आहेत. फक्त वेअर मध्ये तुम्हाला सॅलरी इन्क्रीज करायची आहे किंवा वेअर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हायेस्ट सॅलरी फाइंड आउट करायची आहे. राहिलेल्या प्रोग्राम मध्ये फक्त हिथं चेंज आहे वेअर मध्ये, बाकीचं कुठंही सिंगल लाईन चेंज नाही. सो दॅट इज युअर ट्रिक. 50% आन्सर मी सांगितलेलं आहे, 50% नाही 90%. ओनली चेंज इन वेअर क्लॉज. ओके, ठीक आहे. आणि काय आहेत का प्रॉब्लेम? आहेत का काही इश्यूज? ओके, तर मी हे टाकतो तुम्हाला. ओके, ठीक आहे. वी कॅन क्लोज नाऊ. काय अडचण असेल तर विचारा, नाहीतर आपण स्टॉप करू. स्टॉप करूया का? आणि जो हे जे आहे ओरॅकल 10G किंवा 11G फ्री डाउनलोडेड आहे नेटवर आणि जास्त स्पेस पण लागत नाही. तुम्ही नेट तुमचं जर लॅपटॉप वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता. काही लोकांना अडचणी असतील तर मग बघूया काय करायचं. घरी कोणाचं जर इन्स्टॉल वगैरे नसेल, लॅपटॉप वगैरे नसतील तर मग तिने कॉलेजमध्ये मॉबने येऊ नका. एखाद्या वेळी 1-2 जण येऊन प्रॅक्टिकल करून गेलं तर चालेल, पण ते सावंत सरांना कॉल करून परमिशन घेऊन या. ओके,
ठीक आहे, थांबूया का? समजलं का? ओके ठीक आहे, वी कॅन स्टॉप.